वाल्मिकपूर कासमपूर शेत शिवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कचरा धुऱ्यावर पेटवला असल्यानं लागलेल्या आगीत रस्त्याच्या कडेला असलेली हिरवी कंच झाडे जळून खाक झाली। याच वेळी या रस्त्याने भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आपल्या सहकाऱ्यांसोबत जात असताना त्यांना हा प्रकार दिसून आला। त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना गोळा करून लागलेली आग विझवण्याची विनंती केली। या कुठल्या आग लावणाऱ्याला माझी विनंती आहे की हा किती दूर जाईल आणि किती झाडं, आता इकडचं 5-6 झाडं तर एकदम खतमच झाले। आता इकडे हे आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला पण एका बाजूला ते जमलं नाही, पण आम्ही तो प्रयत्न केल्याचं झालेलं आहे। समोर आता पूर्ण हिरवी झाडं आहे। पहा आता ही आग जरी तर रोखल्या गेली नाही ते पूर्ण झाडं आता या ठिकाणी काय होणार आहे। संपूर्ण जिल्हा उन्हाच्या दाहकतेने होरपळत असताना स्वतःच्या स्वार्थापोटी धुरा पेटवणे बंद करा, अशा प्रकारची विनंती देखील सुखदेवराव पवार यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केली आहे। अशा प्रकारची अचानक आग लागल्यास प्रत्येक तहसील कार्यालयात अग्निशमन बंब तसेच पाण्याने भरलेला टँकर उपलब्ध ठेवण्याची मागणी देखील सुखदेवराव पवार यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे केली आहे। शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत एखाद्याच्या शेतातील गव्हासारखी उभी पिके जळून खाक होण्याची शक्यता देखील असून यामध्ये अनेक प्राणी पक्ष्याचे बळी देखील जातो। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।